सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर. सोन्याचा दर 91,076 रुपये तर चांदीचा भाव 1,09,75 रुपये प्रति किलोवर. मुंबईकरांना कचरा शुल्क लागू होणार. 100 रुपयांपासून 7,500 रुपयांपर्यंत आकारणीचा मसुदा. मसुद्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती देखील मागवल्या. सरकारच्या वाहतूक नियमात मोठा बदल. सरकारचा नवीन नियमांचा मसुदा तयार. 3 महिन्यात ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार. टेस्ला जाळा. लोकशाही वाचवा. अमेरिकेत टेस्लाच्या विरोधात लोक रस्त्यावर. खर्चात कपात करण्याच्या नावाखाली अनेक सरकारी संस्था केल्या बंद. नवी मुंबईसह पनवेल उरण परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा वाढला. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता. नाशिकहून अयोध्या विमानसेवेस प्रारंभ. नाशिक ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू तर पर्यटनासह उद्योगाला चालना मिळणार. बीड मशीद स्फोट तपासात. आता एटीएसची एंट्री. मशिदील स्फोटाचा एटीएस पथकाकडून तपास सुरू. बीड स्फोट प्रकरणात दोघांना अटक. 2 संशयित ताब्यात. पुणे पालखी मार्गावर सिमेंट ट्रक आणि एसटीचा अपघात. अपघातामध्ये महिला कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर जखमी. भिवंडीमध्ये वाहनांचा अपघात. ओला चालकाची 3 ते 4 वाहनांना जोराची धडक. कारच्या धडकेत 3 ते 4 जण किरकोळ जखमी. चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नोएडा सेक्टर 18 मधील इमारतीला भीषण आग. आगीमुळे लोकांनी मारल्या इमारतीवरून उड्या. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.